सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले असून ही दहीहंडी कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्वात मोठी दहीहंडी आहे। या दहीहंडी फोडणाऱ्या पथकास 2,22,000 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे। तसेच या ठिकाणी सिनेतारिका हजेरी लावणार असून दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून सोन्याची नथ व आदी वस्तूंची खैरात केली जाणार असल्याची माहिती आयोजक रवी घारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित वर्ष 3 दहीहंडी उत्सव हा जन्माष्टमीचा सोहळा सुधाकर घारेंचा कार्यक्रम म्हटल्यावर उत्साह हा सगळ्यांना बघण्यासारखा असतो। त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सुधाकर घारे फाउंडेशनने प्रत्येक जी दरवर्षीप्रमाणे जी काळजी घेतली जाते ती काळजी आणि या कर्जत खालापूरमधील सर्वात मोठी दहीहंडी 2,22,222 ची दहीहंडी असणार आहे। चेंबूर, मुंबई, ठाणे, दादर आणि तिकडनं जे पथक आहेत त्यांनी जवळजवळ 50 पथकांनी आम्हाला फोन केलेले आहेत, पण आता आपण एक 25 पथकांचं फायनल केलेलं आहे त्यांना की तुम्ही या, म्हणजे येऊन परत त्यांना जाऊ नये म्हणून। आणि हा दहीहंडी फोडण्याचा मान हा स्थानिक खोपोलीकरांनाच मिळणार आहे। पथकांना त्या पथकांनीच दहीहंडी फोडणार आहे। त्याप्रमाणे नियोजन म्हणाल तर नियोजन अगदी वाकडण्याजोगे आमचं नियोजन असतं सुधाकर घारे फाउंडेशनचं। ज्या दहीहंडीला आपल्या हे सगळ्यात पहिलं म्हणजे सेफ्टी बेल्ट, हा सेफ्टी बेल्टचा आपण दरवर्षीप्रमाणे उपयोग करतो। दहीहंडी कुठल्याही पथकांना, दहीहंडी गोविंदाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी दहीहंडीचं पहिलं सेफ्टी बेल्ट आपल्याकडे असणार आहे। त्याप्रमाणे अँब्युलन्सची व्यवस्था आपल्याकडे इथे आहे आणि येणाऱ्या सर्व पथकांचं या इथे स्वागत हे जल्लोषात होणार आहे। इथे चांगला राजा आदेकर म्हणून एक प्रस्तुत मोठा ऑर्केस्ट्रा की जो गाजलेला ऑर्केस्ट्रा आहे, त्या ऑर्केस्ट्राचं इथे खोपोलीकरांना मनोरंजन होणार आहे। 2 सेलिब्रिटी येणार आहेत, त्यांचंही मनोरंजन या ठिकाणी खोपोलीकरांना होणार आहे। तरी खोपोलीकरांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त या दहीहंडीचा आनंद लुटावा अशी मी त्यांना विनंती करतो। या दहीहंडीचे आयोजन KTSP मंडळाच्या जनता विद्यालय पंत पाटणकर मैदानावर करण्यात आले आहे। भव्य दिव्य मैदानावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत। तरुणांनी दहीहंडी उत्सवात पुढाकार घेतला असून सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहरतर्फे खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवक शहर अध्यक्ष अल्पेश थरकुटे, युवा नेते प्रशांत शेंडे यांनी केले आहे। इथं बघत असाल सुधाकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्फत दहीहंडी उत्सवाचं आपण प्रोग्राम करत आहोत। तर या प्रोग्राम मध्ये आपण खूप सारे गोविंदा पथक बोलवलेले आहेत। तसेच आपण युवकांना प्लॅटफॉर्मसाठी सुधाकर भाऊ हे नेहमी प्रयत्नशील असतात। या कार्यक्रमासाठी आपण प्रेक्षकांसाठी खूप सारे बक्षीस लावलेले आहेत, लकी ड्रॉ लावलेले आहेत। प्रत्येक सलामीला आपण 7 दर जो सलामी देईल त्यासाठी आपण 15,000 ठेवलेत, 6 दरसाठी आपण 11,000 ठेवलेत। तसेच प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी आपण सेलिब्रिटी बोलवलेले आहेत। अशा प्रकारे आपलं दहीहंडी उत्सव हा साजरा होतो आणि हा गेले 3-4 वर्ष भाऊ सतत करत आहे आणि हा यापुढे सुद्धा चालू राहिला पाहिजे। यासाठी आम्ही सर्व युवक, सर्व आमची सहकारी यासाठी प्रयत्नशील राहू। दरवर्षी आम्ही हा मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम करत असतो सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन मार्फत। आणि युवकांना, मुख्य करून युवकांना हा जो जन्माष्टमीचा हा गोपाळकाळ आहे ना, हा उत्साह देणारा सण आहे। मी सगळे युवक आता सगळे एकत्र येऊन ही पूर्वतयारी करतो। सर्वांना आमचे भाऊ इथं सगळे मार्गदर्शन करणार आहेत आणि युवकांना हा आमचा एक प्रकारे ही मोठी फेस्टिवल आहे। हा दहीहंडी फेस्टिवल आम्ही जोरात साजरा करणार। तर सर्व खोपोलीकरांना मी विनंती करेन या मेजवानीचे लाभ घ्यायला, या जन्माष्टमी साजरी करायला आमच्यासोबत यावे। धन्यवाद। शहर अध्यक्ष मनीष यादव यांनीही खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली।